हा तर पूर्ण एक वाडा टाइप वाटतो। समोर तुळस आहे। इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे बसण्यासाठी दिलेला आहे, सोफा ठेवलेला आहे आणि इथे 4 रूम आहेत। जुन्या काळात जसा वाडा असतो त्या पद्धतीमध्ये बनवलेला आहे आणि पूर्ण बांधकाम जे आहे चिरेबंदी आहे, म्हणजे चिऱ्यांची जी भिंत दिसते तुम्हाला ही पूर्ण चिरे म्हणजे लाल दगड जो असतो कोकणातला त्या दगडाने बांधलेलं आहे आणि पूर्ण हॉटेलचं बांधकाम हे अशाच पद्धतीमध्ये केलेलं आहे। इथे सुद्धा एक झोपाळा दिलेला आहे त्यांनी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे खूप छान लागली। इथे फुलझाडे आहेत आणि अजूनही झाडे आहेत। हे झाड मला खूप आवडलं, याचं बारीक फुलं आणि कलर खूप छान आहे। इथे सुद्धा 2 झोपाळे लावले। संध्याकाळच्या वेळेस टाइमपास करायचा असेल किंवा संध्याकाळच्या वेळेस सनसेट बघायचं असेल तर तुम्हाला इथे बसून झोपाळा घेत मस्तपैकी सनसेट बघू शकता तुम्ही। कमळाची फुलं आहेत आणि इकडे सर्वात जास्त आंब्याची झाड आहेत आणि त्याच्यामुळे या रिसॉर्टला किंवा या हॉटेलला नाव आम्रबन दिलेलं आहे आणि जागोजागी अशा पाट्या लावलेल्या आहेत, साइनबोर्ड आहेत आणि खूप ठिकाणी असे आंब्याच्या झाडाची नावं लिहिलेली आहेत आणि त्या जे कॉटेजेस आहेत किंवा बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सला किंवा रूम्सला त्या आंब्याच्या झाडाची नावं दिली आहेत। समोर दिसते ती वशिष्ठ नदी आहे आणि हा मुंबई गोवा रोड। अगदी बाजूलाच आहे हे हॉटेल आम्रबन। हॅलो हाय नमस्कार मंडळी, नील प्रणय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण आता परशुराम मंदिरमध्ये आलेलो आहोत। असं म्हटलं जातं की कोकण किनारपट्टा हा श्री भगवान परशुरामांनी निर्माण केला, म्हणूनच कोकण भूमीला देवभूमी असेही म्हटले जाते।
झाडं आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्या प्रकारे ते झाडं लावलेली आहेत. शमी म्हणजे शमीचं झाड आहे. हे पिंपळ, पळस म्हणजे चंद्र, उंबर म्हणजे शुक्र, सूर्य म्हणजे रुई, गुरुवा म्हणजे राहू, त्याच प्रकारे इथे जर खाली गेलो आपण तर नक्षत्र बाग म्हणून आहे. नक्षत्रानुसार झाडं लावलेली आहेत. आणि हे मेन एंट्रन्स आहे. आपण आलोय ते बॅक साईडने आलो आणि हे मेन एंट्रन्स इथून स्टार्ट होते. हे मंदिर इथलं पूर्ण बांधकाम चिऱ्याचं आहे. कोकणामध्ये आलात तर चिऱ्यांचंच बांधकाम तुम्हाला मिळेल. चिरा म्हणजे हा जो लाल दगड आहे त्याला लाल दगडाचंच बांधकाम तुम्हाला बघायला मिळेल. इथे एक तलाव आहे. इथे समोरच एक तलाव आहे आणि कासव बघताय तुम्ही. शांत आपल्याच धुंदीमध्ये तरंगणारा हा आणि हे मंदिराचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये अगदी क्लिअर दिसतंय. मस्त एक मोठी तुळस दिसतीये आणि खाली शिवपिंड. चढून आले म्हणून तुम्हाला गरम होऊन गरम नाही. ऊन पण भरपूर आहे. थंडी अशी वाटतच नाहीये. हो थंडी नाही ते या सीझनला थंडी हा
परशुराम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। इथून तुम्ही गाडी जर आणत असाल तर गाडीने तुम्ही इथून 5 मिनिटात पोहोचाल। अदरवाईज इथून तुम्ही वॉकिंग डिस्टन्स आहे, चालत 10 ते 15 मिनटं तुम्हाला लागतील। स्लो चालत असाल तर 15 मिनटं, नाही तर 10 मिनटामध्ये आरामात पोहोचून जाता तुम्ही। पण ह्या साईडचा रस्ता जो आहे तो मंदिराच्या बॅक साईडला उतरतो आणि या साईडने जर तुम्ही जात असाल तर मंदिराची फ्रंट साईड मेन एंट्रन्स आहे, त्या मेन एंट्रन्सला उतरतो रस्ता। कोकणात फिरायला येत असाल तर चिपळूणमधील परशुराम मंदिराला भेट द्यायला विसरू नका। हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।